नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, तुम्हाला एखादा फोन आला आणि तो कॉल उचलल्यानंतर समोरून जर आवाज आलाच नाही तर हा एक स्कॅम असू शकतो. सायबर फसवणुकीची ही एक नवीन पद्धत आहे. स्कॅमर्स सायलेंट कॉलद्वारे काय शोधण्याचा प्रयत्न करतात आणि आपण या बनावट कॉलची तक्रार कशी करू शकतो या संदर्भातलाच हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, अनेकदा अनोळखी नंबरवरनं आपल्याला कॉल्स येतात, परंतु तुम्हाला कधी असं वाटलंय का की कॉल आला परंतु समोरून आवाज आला नाही? तर होय, अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडलंय. जर तुमच्या बाबतीमध्येही असं घडलं असेल तर सावध राहा. गेल्या काही काळापासून लोकांना सायलेंट कॉल्स येत आहेत आणि लोकांनी त्याबद्दल तक्रारी देखील केलेल्या आहेत. हे सर्व तांत्रिक बिघाडामुळे नाही तर डेटा चोरी आणि सायबर फसवणुकीचा एक नवीन मार्ग असू शकतो. लोकांकडनं आलेल्या तक्रारीनंतर दूरसंचार विभागानं आता सतर्क केलंय आणि माहिती दिली आहे की स्कॅमर्स सायलेंट कॉलद्वारे काय शोधण्याचा प्रयत्न करतायत ते पहा. तर दूरसंचार विभागानं एक्सवरती पोस्ट शेअर करताना सांगितलंय की हा सामान्य कॉल नाही. स्कॅमर्स असे कॉल करून तुमचा नंबर ॲक्टिव्ह आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हालाही असा कॉल आला आणि जर तुम्ही असा कॉल उचलला आणि समोरून आवाज येत नसेल तर कॉल डिस्कनेक्ट झाल्यानंतर पुन्हा कॉल करण्याची चूक करू नका. अशा कॉलमुळे तुमच्यासोबत सायबर फसवणूक होऊ शकते आणि म्हणून सावधगिरी बाळगा. परत जर कॉल आला तर अशा कॉलची तक्रार तुम्ही त्वरित संचार साथी ॲपवरती करू शकता. तर आता त्यासाठी तुम्ही sancharsaathi.gov.in या वेबसाईटवरती जाऊ शकता किंवा यांचं ॲप्लिकेशन देखील डाउनलोड करू शकता. यासाठीची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावरती सिटिझन सेंट्रिक सर्व्हिसेस या सेक्शनमध्ये जा. या सेक्शनमध्ये तुम्हाला चाकुसा हा पर्याय दिसेल. या पर्यायावरती टॅप करा. यानंतर पुढच्या स्टेपमध्ये तुम्ही जा तर तुम्हाला तिथे 3 पर्याय मिळतील. प्रथम, मॉलिशियस वेब लिंक या रिपोर्टवरती फसवणूक अहवाल किंवा स्पॅम रिपोर्ट तुम्ही करा. तुम्हाला यापैकी एक पर्याय या ठिकाणी निवडावा लागेल. यापैकी कोणताही एक पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाची माहिती विचारण्यात येईल आणि माहिती भरल्यानंतर तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकता. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता नवीन स्कॅम्स बाजारात येत असतात, त्यातलाच हा एक स्कॅम. त्यामुळे जर तुम्हाला अननोन नंबरवरनं फोन आला आणि उचलल्यावरती जर समोरून आवाज येत नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा तो नंबर तुम्ही ब्लॉक करून टाका आणि पुन्हा त्या नंबरवरती फोन करण्याची चूक बिलकुल करू नका. आणि सातत्यानं जर असं घडत असेल तर तुम्ही त्या नंबरची तक्रार करू शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.